दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, आशा विजयची सुटका करून बलराज यांच्या घरी जाते आणि सांगते की आज सत्याचा विजय झाला आहे. विजय मान्य करतो की तो पल्लवीला विसरू शकत नाही, पण तो आशाच्या चांगुलपणाकडे देखील दुर्लक्ष करू शकत नाही. बलराज आता अशा मताचे आहेत की आशावर आता यापुढे आणखीन अन्याय होता कामा नये. मीनाक्षी पल्लवीच्या बाबतीत नानांकडे विचारणा करते, तेव्हाच तिथे आशा येते. आशा मीनाक्षीला सांगते की तिने पल्लवीच्या लग्नाच्या तयारीला लागावं. सोहनलाल, मीनाक्षी आणि गायत्री यांच्या दरम्यान पल्लवीवरून वाद होतो आणि सोहनलाल सांगतात की विजय पल्लवीवर प्रेम करतोय, पण सप्तपदीच्या पावित्र्याला नाकारणं इतकं सोपं नाहीये. आता पुढे पण हे बघ ना पल्लवी, कशी परिस्थिती समोर आली. आता ना तू वटपौर्णिमेचं व्रत राखू शकशील आणि तुझा उपवास सोडण्यासाठी मी येऊ शकेन. तू उपवास सोडायला नाही येऊ शकत म्हणून काय मी व्रत नाही ठेवू शकत? हे तू काय बोलतेस पल्लवी? हो विजय, तेच बोलते जे सांगायला आले. मी घरी सर्वांना सांगून ठेवलंय की मी ह्यावेळी हे व्रत करणार आहे तुझ्यासाठी. नाही पल्लवी, माझ्यासाठी हे सगळं करायची गरज नाही. प्लीज नको करूस हे सगळं. का नाही करायचं मी? विजय, मी तुला माझ्या मनातून जीवनसाथी मानले आणि हे व्रत जीवनसाथीच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी करतात. पल्लवी, कसं समजावं मी तुला? आज परिस्थिती बदलून गेली. मला नाही ठाऊक की मी जे नातं निभावण्याची तुझी इच्छा आहे ते नातं मी योग्य प्रकारे साकार करू शकेन की नाही. मला नाही ठाऊक की मी या भोवऱ्यातून कधी बाहेर पडेन की नाही. झालं बोलून जे मनात होतं ते? विजय, तू माझ्या बाबतीत विचार करतोयस आणि मी तुझ्या बाबतीत विचार करते. मी तुला अशा परिस्थितीत एकटं सोडून नाही जाऊ शकत. आणि प्रेम अशा अटींवर नाही केलं जाऊ शकत की आपण फक्त सुखात एक दुसऱ्यांसोबत राहू. तू उमेद हरवलीस, मी नव्हे. तुझी सुटका पण होईल आणि आपल्या प्रेमाला स्थान देखील मिळेल. आणि जर विजय
आपल्या नशिबात एक दुसऱ्यांच्या आठवणींमध्ये जगणं लिहिलंय, तर मी त्यासाठी देखील तयार आहे. पण विजय, हे म्हणू नकोस की अशा परिस्थितीत मी तुला सोडून जाऊ. मी तुला एकटं नाही सोडू शकत. नाही. काय सांगू पल्लवी, मी तुला कसं काय समजवू, काही समजत नाही मला. मी इथे समजून घ्यायला नव्हे, तुला सांगायला आले होते. हां पल्लवी, बोल. हाय विजय, काय झालं असं की तू तर मला फोनही नाही केलास? ते ॲक्च्युली वेळच नाही मिळाला. हा पण काळाचाच महिमा आहे की तुला वेळ नाही मिळाला. आणि माझी इच्छा आहे की तुला माझ्यासाठी वेळच न मिळू. हे तू काय बोलतेस पल्लवी? विजय, आपण एकमेकांवर प्रेम केलंय. जर आपणच एकमेकांस नाही समजू शकलो तर कोण समजणार? आता एक दुसऱ्याला आणखीन काय समजायचं पल्लवी? आपण एक दुसऱ्याला समजतो तो राहतच. होऊ शकतं, पण मला वाटतंय की आपल्याला एक दुसऱ्याला पुन्हा समजण्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत आपण एक दुसऱ्याचे होऊन एकमेकांना ओळखले, पण आता एक दुसऱ्यापासून दूर होऊन एकमेकांना समजून घ्यायचे. हे तू काय बोलतीयस पल्लवी? जर तू मला चांगल्या प्रकारे समजत असतास तर हा प्रश्नच नसता विचारलास. आणि ह्या क्षणी तुझ्या मनात काय वादळ आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. आता मी तुला काय सांगू पल्लवी? मी तुझी परिस्थिती जाणू शकते विजय. तू कोणत्या भोवऱ्यात सापडलायस हे पण समजतंय. पण मी तुला एक गोष्ट सांगू? हा बोल ना. आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतोय, तर एकमेकांना या भोवऱ्यातून काढणं देखील आपलं कर्तव्य आहे. आणि प्रेम निभावणं पण आपलं कर्तव्यच आहे. आशाच्या बाबतीत जे काही झालं ते जाणून घेतल्यावर मी तिला माझ्या मनातून काढून नाही टाकू शकत. त्यामुळे मी समजू शकते की तू तिला कसा विसरू शकशील. माझ्यावर कसलाही अन्याय झालेला नाहीये, पण हो, आशावर तर अन्याय झालाय ना. अजाणतेपणे का होईना, पण आपण सर्वांनी तिच्यावर जुलूमच केले आहेत ना. मला ठाऊक आहे पल्लवी, आधी मला या गोष्टीची जाणीव नव्हती, पण आज मला या गोष्टीची जाणीव झाली आहे. तर मग विजय, आपण आपल्या चुका सुधारायला हव्यात ना. आणि चुका सुधारण्याचा एकच मार्ग आहे की तू आशाचा स्वीकार करावास. हे तू काय बोलतेस पल्लवी? तुला ठाऊक आहे ना की आपण दोघं प्रेमात इतके पुढे गेलो आहोत की आता मागे फिरायच्या बाबतीत विचारही नाही करू शकत आपण. हो विजय, आपल्याकडून फार मोठी चूक झाली होती, पण अशा परिस्थितीत त्या चुकीला विसरून जाणंच योग्य ठरेल. लोक म्हणतात ना की चुका सुधारायला हव्यात, आणि जर आपण या गोष्टी नाही विसरू शकलो म्हणजे पुन्हा त्याच चुका करायची गोष्ट झाली ना. विजय, मी आशाच्या सुखासाठी ही तडजोड करायला तयार आहे विजय. मला फक्त इतकंच हवंय की आशाला तिचं सुख मिळू देत.
आता तर बस एकच इच्छा आहे की तू पूर्ण मान सन्मानाने आशाला आपलंसं करावंस, तिला घरी घेऊन ये. आशाला तिचं सुख, तिचा मान सन्मान मिळायलाच हवा. बाय. रेखा ही भाग्याची. मला तर समजतच नाही बाबा की की आशाला मीनाक्षीच्या समोर हे सगळं बोलायची काय गरज होती की तिचा पल्लवी आणि विजयच्या लग्नाच्या बाबतीत काही आक्षेप नाहीये. बेटा मी काय करू, कसं समजावू, तिला कळतच नाहीये. तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की पल्लवी तिची मैत्रीण आहे आणि ती मैत्रीचं कर्तव्य पार पाडते. बाबा मैत्रीचं कर्तव्य असं नाही निभावलं जात जसं ती निभावतीये. मी तर सर्वांना या गोष्टीची जाणीव करून देतोय की की विजयवर सर्वात पहिला अधिकार आशाचा आहे आणि आशाने इतक्या सहजपणे विजय आणि पल्लवीच्या लग्नाला परवानगी दिली. हो पप्पा, ही परवानगी मी दिलीये कारण की मला ही गोष्ट अजून वाढवायची नाहीये. हे बघ आशा, गोष्ट वाढवण्याची नाहीये, उलट गोष्ट ही आहे की विजयवर पहिला अधिकार कोणाचा आहे. आणि माझं पण तर हेच म्हणणं आहे की विजयवर सर्वात पहिला अधिकार तुझाच आहे. हो बाळा, कालपर्यंत तू तुझा अधिकार बजावू शकत नव्हतीस कारण की तुझ्यावर इतके सगळे आरोप लावले होते. पण आज जेव्हा सत्य सर्वांच्या समोर आलेलं आहे, तुला तुझा अधिकार मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बस तू आवाज उठवायला हवा बाळा. हे बघ आशा, भावनेच्या भरात तू असा कोणताही निर्णय घेऊ नकोस ज्यामुळे तुला नंतर पश्चाताप होईल. पण मला नंतर पश्चाताप करावा लागू नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय. बेटा तू समजून घ्यायचा प्रयत्न का नाही करत आहेस? काय समजून घ्यायचा प्रयत्न करू नानू? मी अधिकाराची लढाई लढू शकते, विजयला पल्लवीपासून हिरावू पण शकते, पण ओरबाडलेल्या गोष्टीत प्रेम नाही मिळत. पप्पा, नाती आपलेपणाने बनतात. ज्या नात्यात आपलेपणा नसतो ना, ती नाती ओझं बनून राहतात. आणि मला नात्यांना ओझं नाही बनवायचंय. मला हेही नकोय की माझ्यामुळे पल्लवी आणि विजय एकमेकांपासून दूर व्हावेत, त्यांची स्वप्न तुटावीत. माझ्याकडून असा कोणताही निर्णय नाही घेतला जाणार. पण बाळा, तुझ्या आयुष्याचं काय होईल याचा पण विचार कर. पप्पा, ज्या दिवशी मी न्यायाच्या मार्गाने जायचा पण केला होता ना, ही गोष्ट तर त्यावेळीच ठरून गेली होती की माझा उद्देश काय. मला कायदा आणि न्यायाच्या सहाय्याने आपल्या समाजासाठी खूप काही करायचंय, देशासाठी सुद्धा करायचंय. ओ, तुला असं म्हणायचं आहे की संसारी असणारा माणूस आपल्या देशाची सेवा नाही करू शकत? नाही पप्पा, मी असं नाही म्हणत आहे. मी फक्त एवढंच म्हणते की मला पल्लवीचं सुख हिरावून स्वतःचा संसार नाही थाटायचा आहे. ह्यातच माझं सुख आहे आणि हाच माझा निर्णय. हे बघ आशा, जो तू विचार करत आहेस तो तितका सोपा नाही असणार आहे. मग मी तो सोप्पा करून दाखवेन. हे पहा, हा तिढा तोपर्यंत सुटणार नाही जोवर विजय आणि पल्लवीचं लग्न होत नाही. खरं तर लवकरच आपल्याला विजय आणि पल्लवीचं लग्न करून द्यायला हवं. आपल्याला तर आता हे पण ठाऊक नाही की विजयला काय हवंय, त्याच्या घरच्या लोकांना काय हवंय, आणि तू आत्ताच निर्णय घेऊन टाकलास. हो नानू, कारण मला माहितीये की विजयची काय अवस्था आहे. तो यावेळी मला नाकारायची हिंमत नाही करू शकत, म्हणून ह्यात पुढाकार मलाच घ्यावा लागणार आहे. काहीही झालं तरी विजय आणि पल्लवीचं लग्न लावून द्यायचंच. आशा, बेटा,
हा आशाचा निर्णय आहे आणि हा तिचा आत्मविश्वास आहे की तिला कोणाच्याही मेहरबानीवर जगायचं नाही. तिला पल्लवीचं सुख देखील खेचून घ्यायचं नाही. म्हणून तिची इच्छा आहे की विजयचं लग्न पल्लवी बरोबर करून दिलं जावं. तिला कळत नाहीये की इतकं मोठं आयुष्य ती एकटी कशी जगणार आहे. प्रत्येक माणसाला एका जोडीदाराची गरज असते. पण आशाला समजावण्याचे सगळे प्रयत्न निरर्थक ठरले. तिला समजावणं कठीण आहे. मी तर केवळ हेच जाणते की पल्लवी विजयवर प्रेम करते. पल्लवीला वाटलं तर तिचं लग्न कुठेही होऊ शकतं. पण आशाचं पुन्हा लग्न. गायत्री, मी हे देखील जाणतो की जर विजय तिचा नाही झाला तर आशा आयुष्यभर लग्न करणार नाही. मम्मा मम्मा अगं बस इथे. गायत्री, तूच हिला आधी फूस लावली होतीस ना, तर समजाव हिला. हिला लग्न देखील विजयशीच करावं लागेल. हो विजय, तुला पल्लवीशी लग्न करायलाच हवं. अरे तुझं प्रेम आहे तिच्यावर. पण आशा, आम्ही माझ्या बाबतीत विचार करून त्रास करून घेऊ नकोस. मी खुश आहे, खूप खुश आहे. पण आशा, आम्ही विचार विचार करायला वेळ कुठे राहिलाय मम्मा? ह्यात विचार करायची कोणती गोष्ट आहे? मी नीट विचार करूनच निर्णय घेतलाय. पल्लवीचं लग्न विजयशीच होणार. मम्मा, ही गोष्ट आज तू बोलतेस, पण आधी मी पण असाच विचार करत होते. पण मी आशाला चुकीचं समजत होते. पण आता सगळं सत्य समोर आलंय. आता तरी तू आशाच्या बाबतीत विचार कर. मला कोणाच्याही बाबतीत विचार नाही करायचा. याआधी की तुझं प्रेम बदनाम होऊन जाईल, तुला विजयशी लग्न करावं लागेल. मग भले तू या लग्नाला भेट समज, नाही तर शिक्षा. रेखा ही भाग्याची. विजय, पल्लवीला तू कुठल्या गोष्टीची शिक्षा देतोयस? प्रेम करणं काही गुन्हा होत नाही. ती तर निष्पाप आहे. हे दुःख तिला सहन नाही होणार. हे तर तिचं जगायचं वय, आणि जर तू तिला स्वीकारलं नाहीस तर ती जिवंतपणीच मरून जाईल. तुला काय मला जिवंतपणीच मारून टाकायचंय? मी माझं आयुष्य सन्मानाने जगले. जर मुलीसाठी सन्मान गमवावा लागला तर यापेक्षा तर मी मरून जावं. असं नको बोलूस मम्मा. प्लीज माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. प्लीज. समजून घ्यायचा प्रयत्न कर विजय. मी माझ्यासाठी तुझ्याकडे काहीही मागत नाहीये. फक्त माझ्या मैत्रिणीचा आनंद तिला पुन्हा मिळवून दे. मी स्वतः अश्रू ढाळू शकते, पण तिला अश्रू ढाळताना नाही पाहू शकत. मला तुला आसवांच्या सागरात बुडलेलं नाही पाहायचंय. तुझं प्रेम विजयवर आहे. तुझं लग्न विजय सोबतच होणार. समजलं? पण आशा, आम्ही विजय प्लीज, प्लीज हो म्हण. जर पल्लवीला तिचं प्रेम नाही मिळालं तर याचा दोष देखील माझ्यावरच येईल. आयुष्यात खूप आरोप झेललेत. आता आणखी नको. प्लीज हो म्हण. ठीक आहे. माहित नाही हे तुझं नशीब आहे, माझं का पल्लवीचं. पण जर हेच नशीब असेल तर ठीकच. या गोष्टीचा निर्णय आजच होणार पल्लवी, आजच. एक तर तू होकार देशील, नाहीतर माझा मेलेला चेहरा पाहशील.
नाही मम्मा नाही, तू माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न कर प्लीज, असं बोलू नकोस. नाही पल्लवी, मला तुला कुमारी विधवा बनून जगताना नाही बघायचं. जर तू या दुःखासोबत जगू शकतेस पल्लवी, तर माझ्या दुःखासोबत पण जगत राहा. मी तुला अशा प्रकारे घुसमटून मरताना नाही बघू शकणार. यापेक्षा तर चांगलंय की मी मरून जावं. नाही मम्मा, असं नको करूस, मला तुला गमवायचं नाहीये प्लीज. जर तुझा अखेरचा निर्णय हाच असेल, तर माझा पण अखेरचा निर्णय हाच आहे की मी मरून जावं बस. नाही मम्मा, तू जे सांगशील जसं सांगशील तसं मी करायला तयार आहे. मला तुला गमवायचं नाहीये. गायत्री, लग्नाच्या तयारीला लाग आता. उद्याच मुहूर्त काढूया आणि हे लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. रेखा ही भाग्याची. आता कसला विचार करतेस आशा? हे बघ, आता तर तुला खुश असायला हवं की तुझा निर्णय अंमलात येत आहे. हे बघ आशा, विजय जेव्हा आपल्या बरोबर राहत होता तेव्हा आपल्याला असं वाटायला लागलं होतं की एक नवी सकाळ होणार आहे. उमेदींचा सूर्य उगवणार आहे. माझ्या आणि नानांच्या डोळ्यात जी स्वप्न होती ती स्वप्न खरी व्हायला लागली होती. आम्हाला वाटलं होतं की आपल्या चुकांना समजून घेऊन विजय तुला आपलंसं करेल जरूर. पण आम्हाला हे ठाऊक नव्हतं की आमच्या उमेदींचा सूर्य उगवण्या अगोदरच काही असे ढग पसरतील की एक वार पुन्हा अंधार होऊन जाईल. आशिष बेटा, तू दिव्याला जळताना पाहिलायस? दिव्याला अंधाराची पर्वा नसते. तो स्वतः अंधारात राहतो आणि दुसऱ्यांना मात्र उजेड देतो. विजय आणि पल्लवीच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित झाला. हो बेटा, जसं तुला हवं होतं तसंच होत आहे. उद्या विजय आणि पल्लवीचं लग्न आहे आणि ह्या आनंदाच्या प्रसंगी गायत्रीनं आपल्याला पण बोलावलंय. हो नानू, पल्लवीला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला जायलाच हवं. मी तर नक्की जाणार आहे. पल्लवीला दिलेलं वचन निभावण्याची वेळ आली आहे. आता असं कोणतं वचन निभावणं शिल्लक राहिलंय? पल्लवीला वधूच्या रूपात मी सजवेन. मी माझ्या हातांनी सजवेन. शाबास बेटा, स्वतःच्या सुखाने तर सगळेच सुखावतात, पण अप्रूप तर तेव्हा असतं जेव्हा दुसऱ्याच्या सुखात कोणी सुख शोधतो. धन्य आहेस माझ्या बाळा. चल चल बेटा. तुम्ही लोक विनाकारण काळजी करताय. खरं तर गोष्ट आनंदाची आहे. कुठली आनंदाची गोष्ट? खरं तर तुमची मुलगी आई होणार आहे.
त्यामुळे त्यांना चक्कर आली. हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर? मी अगदी योग्य तेच सांगतेय.